आपण पेरलेले जे कांदे आहे आता त्याचा उतारा वगैरे व्यवस्थित झालेला आहे. परंतु आता पाऊस उघडल्यामुळं याला आपण पाणी भरण्यासाठी सुरुवात केली आहे की जेणेकरून जे रोप जे काही आपल्याला हे मातीचे थोडेसे जे मोठाली ढेकळं वगैरे दिसते त्याच्या खाली दाबले असेल तर ते ढेकळं विरघळून जे बाकी बी दाबलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थितरित्या यांनी उतरण्यास मदत होईल आणि याची भरणीसुद्धा व्यवस्थित होऊन जाईल आपली. आता आपला एक दुसऱ्या प्लॉटमध्ये देखील आता पेरणीचं काम चालू आहे. तर ते मशीन वगैरे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो की ती कशा पद्धतीनं त्याचं जे बी आहे ते उचलतं वगैरे आणि कशा पद्धतीने त्याची पेरणी केलेली आहे. तर ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की जे आपल्याला कांदे लागवडीसाठी लागणारे खर्च आणि वेळ, परिश्रम आणि जे कांदे लागवडीसाठी आपल्याला जे बाहेरून कांद्याची टोळी वगैरे आणायला लागते ती पण आणण्याची गरज पडत नाही आणि जे वावर आपल्याला बांधायला वगैरे लागतं ते देखील बांधायला लागत नाही. कारण की जे यंत्र आहे त्यालाच आपण साईडने याचे वरंबे वाफे पाडण्यासाठी देखील ॲडजस्टमेंट केली आहे. त्यामुळे आपल्या परिश्रमाची पण बरीच कमी होते, वेळेची बचत पण होते. फक्त याची आपल्याला निगा जास्त दिवस राखायला लागते. कारण जे आपण रोप टाकतो ते टाकल्यानंतर साधारण 3 महिन्यात कांदे येतात. तर यात ते जे उरलेले दिवस आहे रोपाचे ते देखील ॲड होतं. त्यामुळे याला कांदे भरण्यासाठी, पाणी भरण्यासाठी जास्त वेळ लागतो.